वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. मॅच चालू होते. पहिला चेंडू किरणचा येण्यासाठी प्रकाश ऑन स्ट्राइक. उलटा चेंडू, पहिला चेंडू फायनल दिशेने खेळून काढलाय. त्यावरती किती धावा पाहावं लागेल. काय बिल्डिंग केली आहे, सुंदर बिल्डिंग बनावी लागेल तिथे. आणि यावरती 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. पहिला चेंडू इचलकरंजी प्रीमियर लीगचा, त्यावरती 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. दुसरा चेंडू खेळण्यासाठी प्रकाश पुन्हा एकदा तयार आहे. पिच केला चेंडू, थोडासा बाहेर गेला चेंडू, खेळता आलेला नाही प्रकाशला. तिथे बीट झालाय. टॉप चेंडूची सांगता होतीये. 2 चेंडू झालेत, धाव संख्या झाली आहे ती 2 धावा. पुन्हा एकदा ओव्हर पिच केला चेंडू, पायावर जाऊन आदळलाय चेंडू. तिसरा चेंडू ची सांगता होतीये. डॉट चेंडू पुन्हा एकदा काय कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती फायनलच्या दिशेने खेळून काढला, त्यावरती त्यानंतर जो कमबॅक केलाय किरणने, लाजवाब कमबॅक. 2 चेंडू सलग डॉट टाकले गेले. पुन्हा एकदा खेळून काढला चेंडू. आता मात्र 1 रन डिक्लेअर. हॅलो, पुन्हा एकदा उंच उडवला गेलाय, टॉवर केला तिथे खाली फिल्डर, परंतु बॉल सरळ जाईल 1 डिक्लेअरच्या रूपात. या ठिकाणी एक सूचना आलेली आहे. सुर्वे टेक्सटाईलचा तुपेल जो खेळाडू आहे तो लाईनअप साठी उपस्थित नव्हता. त्यासाठी त्याला 2 ओव्हरचं या ठिकाणी दंड केलेला आहे. 2 ओव्हर त्या खेळाडूनं मैदानाच्या बाहेर बसायचं आहे क्षेत्ररक्षणाच्या वेळी. आता मात्र फुल टॉस केला, लोवर फुल टॉस, त्यावरती कव्हर्स मध्ये खेळून काढला चेंडू प्रकाशने. 2 धावेची मागणी आहे, 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रकाश आलाय आणि त्याने ही सुद्धा धाव पूर्ण केली आहे. या रीतीने 3 धावा पूर्ण केल्या आहेत या चेंडूवरती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 7 धावा. तुपेल यांना 2 ओव्हरचा दंड दिलेला आहे. पहिल्या 2 ओव्हर त्या खेळाडूनं क्षेत्ररक्षणासाठी यायचं नाही आहे, मैदानाच्या बाहेर बसायचं आहे. आणि परत जर अशा पद्धतीचं वर्तणूक झाले तर पूर्ण सामना त्या खेळाडूला बाहेर बसवण्यात येईल. तुपेल या खेळाडूंना आणि त्या संघाचे कर्णधार या दोघांनी याची दक्षता घ्यायची आहे. कमिटीकडून आलेल्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपण केलेलं आहे. त्या खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. प्रकाश, कंटिन्यू. थँक्यू दादा सूचना दिल्याबद्दल. या सर्व सूचना आपल्या कल्याणासाठी आहेत, त्यामुळे डिसिप्लिन हे महत्वाचं असेल. डिसिप्लिन पाळणं हे देखील एक चांगल्या क्रिकेटरचं लक्षण आहे. मला वाटते इचलकरंजीचा एकही क्रिकेटर नसेल की त्याने डिसिप्लिन पाळून आतापर्यंत या स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. हे डिसिप्लिन सर्वांसाठी आहे, सर्वांनी पालन करावं ही सूचना. बॉलरचं नाव सांगायचं आहे.
गोलंदाजी मार्ग वरती आता मात्र राजेंद्र पाटील राजू असेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा प्रकाश पवार ऑन स्ट्राईक. शॉर्ट पिच केला चेंडू फायनलच्या दिशेने उडवलाय त्यावरती किती धावा सर धावा किती 2 1 ना सर. मेन अंपायर डिसिजन द्या जरा बुवा सर. ओके फुल टॉस उंच उडवलाय सरळ फाईन लेग फेकून दिला चेंडू सरळ जाईल सी बा पार 4 धावा. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषकचा पहिला चौकार प्रकाश पवारच्या बॅट मधून आलाय. काय बॅटिंग करतोय प्रकाश पवार आपल्या संघासाठी. लाल शबा बॅटिंग सुरू आहे आतमध्ये. राजूचा खरपूस समाचार घेतला गेला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने पुन्हा एकदा फिल्डर धावतोय परंतु तिथे बॉल मात्र सीमा रेषा पार 4. आता मात्र चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर गेला थोडासा चकवता चेंडू चकवला गेला तिथे प्रकाशला. तिथे बीट झालाय प्रकाश. डॉट चेंडूची सांगता होते राजूकडून सांगत पुन्हा एकदा चांगला चेंडू थोडीशी अपील देखील होतीये. दोन्ही अंपायरांच्या मध्ये थोडं कॉन्व्हर्सेशन होईल. कुजबुज चालू आहे. डिसिजन पेंडिंग. डिसिजन आपलं समालोचन कक्षात प्रतीक्षेत आहे. पाहावं लागेल दोन्ही अंपायर एकमेकांसोबत चर्चा करत असताना. नॉट आउटचा इशारा आलाय पंचांकडून. नॉट आउट. या ओव्हरचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी प्रकाश स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक वरती सूरज टंबाळ. 11 चेंडू प्रकाशने खेळलेत. मात्र थोडासा ब्लॉकल केला. सुंदर क्षेत्ररक्षण 30 यार्डच्या आतमध्ये आणि 1 धाव कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झालाय प्रकाश. ओव्हरची समाप्ती 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. 17 धावा कंप्लीट झाल्या आहेत आतापर्यंत. 12 चेंडूमध्ये 17 धावा. एक चांगलं रन रेट.
एक स्टार खेळाडू अशोक. पहिला चेंडू अशोकचा. चांगला चेंडू स्लोवर गेला, उंच उडवला गेलाय आणि सरळ फेकून दिलाय. 6 धावांसाठी. बॉल हरवला गेलाय पहिल्या षटकारवरती. पहिला षटकार प्रकाश पवारच्या बॅट मधून. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक चा पहिला षटकार आलाय प्रकाशच्या बॅट मधून आणि बॉल सरळ गायब झालाय. त्यानंतर बॉल देण्यासाठी राहुल सर आजच्या मैदानाच्या आतमध्ये गेलेत. आता मात्र स्लोवर गेला. खूप स्लोवर चेंडू त्यावरती खेळून काढला चेंडू. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. ह्या इनिंग मध्ये पहिल्यांदा स्ट्राईक वरती सूरज डंबाळ. ऑन स्ट्राईक असेल आता मात्र सूरज डंबाळ. धावसंख्या झाली ती 24 धावा पूर्ण झाल्या आहेत. 2 चेंडू झाले. तिसऱ्या चेंडूची प्रतीक्षा आहे आणि तिसरा चेंडू खेळण्यासाठी सूरज ऑन स्ट्राईक. चांगला फटका, स्ट्रेट ड्राइव्ह, दिशा दाखवली गेली, वन बाउन्स, सरळ सीधा पार 4. अशोक शिंदेचा घरपूर समाचार घेतला गेला या ओव्हरमध्ये. 3 चेंडू झालेत टाकून चौथ्या चेंडूची प्रतीक्षा. पॉइंटवर खेळण्याचा प्रयत्न तिथे सूरजचा. त्यावरती सिंगल धाव कंप्लीट झाली आहे आणि यामध्ये स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक पुन्हा एकदा हिटमॅन खेळाडू प्रकाश पवार याच्याकडे स्ट्राईक असेल आता मात्र. 5व्या चेंडू खेळण्यासाठी प्रकाश पवार तयार आहे. चांगला चेंडू बनावा लागेल. उसळता चेंडू, गुडलेग चेंडू थोडासा वर आला, समजला नाही आहे तिथे प्रकाशला आणि प्रकाश थोडा बीट झालाय. 5 चेंडू झालेत टाकून अशोक शिंदेचे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या गेल्या अशोक शिंदेकडून आणि धावसंख्या झाली ती 29 धावा. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेवर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन सेंडू सरळ मागे जातोय. 1 धाव डिक्लेअर च्या रूपात मिळणार आहे आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 30, बिनबाद 30. एक चांगली धावसंख्या. 10चा रन रेट ठेवला गेलाय.
जरा बॉलरचं नाव सांगायचंय. आणि आपली दुसरी ओव्हर घेऊन किरण बॉलिंग मार्क वरती तयार आहे. स्ट्राईक वरती सूरज डंबाळ ऑन फायर खेळाडू. पहिला बॉल गेला, पहिला बॉल सरळ सीमा पार धाडला गेलाय, त्यानंतर सिंगल घेतली आणि आता तिसरा चेंडू घेण्यासाठी तयार. पाचची कडा घेऊन चेंडू सरळ कीपरच्या हातात आणि सूरज डंबाळ पहिली विकेट वरती आहे. पहिली 7.5 पहिली दुर्घटना घडली आहे आणि डगआउट मध्ये पाठवलं गेलं सूरजला आणि सूरजची जागा आता नवीन बॅट्समनचं नाव सांगा. उदय उदय सिंग चौथे. बॅटिंग मार्क वरती उदय सिंग चौथे या टीमचा कॅप्टन ऑन स्ट्राईक असेल. पहिल्या चेंडूवरती टगआउट मध्ये पाठवलं गेलं सूरजला दुसरा चेंडू घेण्यासाठी. स्वतः कॅप्टन मैदानात. चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर गेला थोडा. इथे किसला गेला. मिड विकेटच्या दिशेने खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचं ठीकचं कनेक्शन मात्र होत नाहीये. डॉट चेंडूची सांगता होतीये. सर्व दिशा दाखवली गेली स्टेट दिशेने. त्यावरती सिंगल धाव कंप्लीट. आता मात्र स्ट्राईक वरती पुन्हा एकदा प्रकाश पवार ऑन स्ट्राईक. चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी प्रकाश. अजूनही विकेट वरती आहे प्रकाश. पाहूया आता पुढचा चेंडू खेळण्यासाठी. चांगला मिड विकेटच्या दिशेने कनेक्ट केले गेले त्या खाली फिल्डर परंतु ती कॅच मिस झालाय रोहन पाटील कडून. रनआउटची देखील संधी होती परंतु तिथे मिस झाली आहे थोडीशी. रोहन पाटील मॅन फ्रॉम तारदाळ याच्याकडून झेल सुटला गेलाय आणि झेल प्रकाशचा होता. हा किती महाग पडू शकतो हे जेवढं प्रकाश खेळेल तेव्हा कळेल आपल्याला हा किती महाग होता कॅच. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच उडवला गेलाय. मागे जाईल सरळ डिक्लेअर मध्ये 1 रन. या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. धावसंख्या 34. या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या किरणकडून. चांगली गोलंदाजी बनावी लागेल किरणची. पहिली ओव्हर पाहता दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगला कमबॅक केलाय किरणने. आता मात्र पुन्हा एकदा फायनल दिशेने उंच उडवला गेला त्या खाली फिल्डर आणि येते प्रकाश पवार बाद झालाय. डेंजरस खिलाडी
गोलंदाजी मार्गवरती निहाल आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लेदर बॉल खेळाडू सागर. सागर टकले एक नाव मोठं आहे, एक स्टार खेळाडू आहे, नॉन स्ट्राईक वरती आहे आता आणि स्ट्राईक वरती कॅप्टन. चांगला फटका उंच सोडवला गेलाय, त्याखाली फिल्डर आहे आणि ते कॅच पकडला जाईल. कॅप्टनची विकेट. कॅप्टन बॅक टू द पॅव्हिलियन. आणि बॅटिंग मार्ग वरती कृष्णांत आर्गे. बाउन्सर चेंडू. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून. एक अतिरिक्त धाव संकेत भर. पुन्हा एकदा चांगला चेंडू बाउन्सर केला. एक तिखट बाउन्सर इथे मिस केले गेले कृष्णांतला.
लेफ्टी बॅट्समन आहे कृष्णांत. पुढे एकदा स्लोवर. आता मात्र निहाल कडून चांगला चेंडू बनवायला लागेल. त्यावरती लेग बाईज. एक धाव मिळतीये. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 39. या 2 ओव्हर मध्ये 9 धावा खर्च केले गेल्या फक्त. बॉलिंग मार्क वरती अशोक शिंदे. स्लोवर वन चेंडू सरळ भिरकावून दिलेल्या एक्साच्या दिशेने. त्यावरती सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. आता मात्र स्ट्राईक वरती आहे रमेश थवळे. ऑन स्ट्राईक असेल. मॅन फ्रॉम तारदाळ. फायनलच्या दिशेने खेळून काढला चेंडू. त्यावरती एकच धाव कंप्लीट. एकच धाव डिक्लेअरच्या रूपात. रमेश थवळेच्या बॅट मधून धाव संख्या झाली ती 41. 4 गड्याच्या मोबदल्यात 4 बाद 41. तात्या कुंभोजे यांनी कृपया स्टेजशी संपर्क साधायचा आहे. ऑप्शनच्या दिशेने खेळायचा होता. बॅटची कडा घेतलाय. सरळ उंच गेला चेंडू. त्यावरती आपल्या फॉल थ्रो मध्ये फील्ड केलं गेलं आणि कॅच पकडला गेला. आणि बॅक टू द पॅव्हेलियन रमेश थवळे. रमेश थवळेची जागा आता कोण घेते पाहायचं. त्याची संपर्क साधायचा आहे. राजूदा बोलवाल. आणि मैदानाच्या आतमध्ये सागर गावडे ऑन स्ट्राईक असेल. सागर. अशोक शिंदेचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सागर ऑन स्ट्राईक. स्लोवर वन चेंडू केलाय. लेग कटर करण्याचा प्रयत्न थोडासा हलका. अपील देखील केली अशोक शिंदेने. पेटाळलं गेलं आणि एक निर्धाव चेंडूची सांगता केली गेली अशोक शिंदेकडून. चांगली गोलंदाजी बनावी लागेल. स्लोवर वन. 2 चेंडू स्लोवर वन. एकावर विकेट मिळवली आहे. एकावर डॉट चेंडू. काय गोलंदाजी सुरेख टप्प्यावरती. आता मात्र फाईन लेगच्या खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव डिक्लेअर च्या रूपात. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि धाव संख्या झाली ती 42 धावा. काय रोखून धरले. 3 ओव्हर 30 होता. त्यानंतर 6वी ओव्हर चालू आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. धाव संख्या फक्त 42 झाली आहे आणि 4 गडी बाद केले गेले. 18 चेंडू मध्ये 17 चेंडू टाकल्यात. 4 गडी बाद. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. पुन्हा एकदा डॉट चेंडू. ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली ती 42 धावा. 18 चेंडू टाकलेत. 12 धावा खर्च केले गेल्या. काय बॉलिंग करतायत सुरेख टप्प्यावरती. अशोक शिंदेचं कौतुक असेल तेथे. लाजवाब गोलंदाजी केली अशोक शिंदेंनी आतापर्यंत आणि विकेट्स देखील घेतल्या गेल्या आहेत अशोक शिंदेच्या बॉलिंग वरती.
आणि आता पुन्हा एकदा निहाल जाधव गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. स्ट्राईक वरती कृष्णा आर्गे ऑन स्ट्राईक असेल. पहिला चेंडू टॉकल करण्याचा प्रयत्न उंच उडवला गेला. त्याखाली फिल्डर आहे. कॅच सोडलाय तिथे. संतोष काय म्हणतोस? कॅच सोडला गेला संतोष कडून आणि त्यावरती 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. संतोषने एक कॅच चांगला धरला, दुसरा मिस केला गेला संतोष कडून. पुन्हा एकदा कृष्णा तयार आहे. आता मात्र दांडी 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 नमा जाधव आणि आता मैदानाच्या आतमध्ये सामना पाहायला मिळणार आहे. काका पुतण्या. काका बॅटिंग वरती आहे, पुतण्या बॉलिंग करतोय. निहाल जाधव वर्सेस नमा जाधव. हा सामना पाहण्यासारखा आहे. पाहावं लागेल आता पुतण्या भारी की काका भारी. काका स्ट्राईक वरती आहे आणि बॉलिंग मार्क वरती पुतण्या असणार आहे. पाहूया रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जाऊया आपण. ब्लॉकल केला निहालने काकाला, त्यावरती बीट केलं गेलं. काकाला सांगितलं गेलं मी जवान आहे अजून, ब्लॉकल केलंय तुला आणि त्यावरती सिंगल धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या झाली ती 45. 6 गडी बाद झालेत. धावसंख्या 45. काय रोखून धरले बॅट्समनला बॉलरांनी. लाजवाब. 3 चेंडू झाले. 4थ्या चेंडूची प्रतीक्षा आहे. फुल टॉस केला गेला. त्यावरती फिल्डर आहे तिथे अशोक शिंदे तयार. चांगली फिल्डिंग बनावी लागेल. 1 धाव. सुपर थ्रो देखील केला अशोक शिंदेंनी. आता स्ट्राईक वरती नमा ऑन स्ट्राईक. शॉर्ट पिचचा खरपूस समाचार घेतला गेलाय लेक्सच्या दिशेने. त्यावरती सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाली आहे. काय गोलंदाजी करतोय निहाल. सुरेख टप्प्यावरती सुरेख बॉलर निहाल जाधव. एक उभरता तारा स्टार आहे. याच मैदानावरती प्रॅक्टिस करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच खेळून काढलाय. रोहन पाटील तयार आहे तिथे फिल्डर आणि त्यावरती सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाली आहे. 7 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली ती 48 धावा. ह्या इनिंगची शेवटची ओव्हर आहे. या इनिंगची शेवटची ओव्हर 8वी ओव्हर घेऊन कोण येणार पाहावं लागेल. आता चांगली बॉलिंग केली आहे अशोक शिंदे आणि निहाल जाधव. काय 4 ओव्हर टाकले आहेत. लाजवाब. 3 ओव्हरला 30 धावा होत्या. 24 चेंडूंमध्ये फक्त 18 धावा खर्च केल्या गेल्या आणि 6 विकेट घेतल्या गेल्या. उंच उडवला गेला
आणि 6 धावा कंप्लीट. स्वतः बॉलिंग मार्क वरती उमेश पाटील संघ मालक आहेत. स्वतःच्या संघासाठी बॉलिंग करतायत. आता पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला गेलाय 6 धावांसाठी. पुन्हा एकदी बॅटची कडा घेऊन सरळ स्लीपच्या हातात आणि बॅट टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं सागरला. आणि शेवटचे 4 चेंडू खेळण्यासाठी मैदानात दाखल झालेत तुफेल. तुफेल आलेत. शेवटचे 4 चेंडू त्याच्या बॅट मधून तुफान येतोय काय पाहायचंय. आता तुफेलच्या बॅट मधून तुफान गरजतोय काय पाहायचंय. उडवायचा होता लेक्साच्या दिशेने परंतु सिंगल धाव डिक्लेअरच्या रूपात मिळाली आहे तुफेलला. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली ती 55 धावा 55 रन्स. आता मात्र तिथे पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू मागे जातोय आणि ते एक धाव पूर्ण केली गेली आणि आता स्ट्राईक वरती नमा असेल. नमा जाधव. 2 चेंडू बाकी आहेत. नमाला जसा पाहिजे तसं टायमिंग कनेक्ट झाले नाही आतापर्यंत. शॉर्ट पिच केला गेला चेंडू उंच उडवलाय सरळ जाईल नामदेव. नामदेव ग्राउंड वरती आणि या 6 धावा आणि या 6 धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 62 धावा 62 रन्स कंप्लीट झाले आहेत. उमेश पाटील संघ मालक आहेत स्वतः. नमाच्या बॅट मधून एक षटकार आलाय. दुसरा देखील मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ एक डिक्लेअर मध्ये. ओव्हरची समाप्ती. 8 ओव्हरचा खेळ समाप्त म्हणजेच एक इनिंग पूर्ण झाली आहे. धावसंख्या झाली ती 63 धावा. 64 धावांचं आव्हान असेल टीम समोर. टेक
बॅट्समन अशोक शिंदे, बॅट्समन पाठवा जरा लवकर. गंगा साई स्पोर्ट्स, चला लवकर, मॅच चालू करा लवकर. सुर्वे टेक्सटाईल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मॅच जरा लवकर लवकर चालू करा, वेळ लावू नका. 4 मॅच आहेत. बॅट्समनाने मैदानात जायचं लवकर जरा. बॅट्समन तेजस जरा लवकर बॅट्समन लावून द्या. मात्र असतेच तिथे इम्तियाज मास्तरची. आणि कट्टर समर्थक सुनील शिंदे इम्तियाज मास्तरचे मैदानात दाखल. आणि मैदानाच्या आतमध्ये धुरंधर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. तेजस सुतार आणि अशोक शिंदे. स्ट्राईक वरती तेजस सुतार असेल, मॅन फ्रॉम विक्रमनगर. आणि नॉन स्ट्राईक वरती अशोक शिंदे. आणि गोलंदाजी मार्ग वरती कृष्णा. एक डावखुरा गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती पहिली ओव्हर घेऊन सेकंड इनिंगची पहिली ओव्हर घेऊन आलाय कृष्णा. स्ट्राईक वरती तेजस सुतार. पहिला चेंडू तेजससाठी कृष्णाचा विरकावून दिलाय लेक्साच्या दिशेने. 1 बाउंड सरळ सीमा पार 4 धावा. तेजसने आक्रमकता दाखवली आहे बॅट मधून. पहिल्याच बॉलवरती चौकार खेचला गेला. पॉइंट वर गेल्याचा प्रयत्न सरळ जाईल, हा देखील सीमा पार 4 धावा. 2 पुढा एकदा खेळलाय पॉइंट वरती. आणि ते 2 धावा कंप्लीट झाले तेजसच्या बॅट मधून. काय बॅटिंग करतोय तेजस आपल्या संघासाठी. 3 चेंडू 10 धावा कंप्लीट. आतापर्यंत 10 धावा कंप्लीट झाले तेजसच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर एक डबल केली आहे.
जरा झाडाखालची पोरं पॉइंट वरची मागची काढा जरा. पुन्हा एकदा पॉइंट वरती खेळला गेला शॉट आणि वन बाउन्स सरळ सीमा पार 4. सोडवला गेला चेंडू फायनलच्या दिशेने त्यावरती 4 धावा. पुन्हा एकदा 4 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील शेवटचा चेंडू. खरपूस समाचार घेतलाय कृष्णाचा. 4 चौकार आणि 1 डबल अशा धावा केल्या गेल्या. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चांगला चेंडू. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला गेलाय. एक चांगल्या क्रिकेटचं लक्षण आहे. चांगला चेंडू चांगला सन्मान आणि ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली ती 18 धावा. ते नगरसेवक भाजपाचे शहराध्यक्ष शशिकांत मोहिते या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर आमचे परममित्र छोटे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही इचलकरंजी प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट चेंडू होतोय. प्रकाश पवार गोलंदाजी मार्ग वरती आलाय आणि पहिला चेंडू डॉट टाकला गेला प्रकाश कडून अशोक शिंदेला. अशोक शिंदे ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर गेला. वळवला गेला आणि एक चांगला बॉल. पुन्हा एकदा डॉट चेंडू सांगता होते. 2 चेंडू सलग बॅक टू बॅक डॉट टाकले गेले. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फसला तिथे अशोक शिंदेचा. पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी. सुरेख टप्पा धरलाय. सुरेख लाईन लेंथ वर गोलंदाजी प्रकाश पवार कडून होतीये. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे प्रकाशने आतापर्यंत आणि गोलंदाजी सुद्धा अतिशय उत्कृष्ट करतोय. चांगली फेकी म्हणावी लागेल. ऑफस्टंपच्या बाहेर गेला चेंडू आणि तिथे खेळून काढलाय. सलग 4 चेंडू डॉट टाकले गेले आतापर्यंत. काय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल प्रकाश पवार कडून. बॅटिंग सुद्धा चांगली केली आहे आणि आता गोलंदाजी सुद्धा चांगली करतोय. आणि एक डिक्लेअर मिळाली आहे या बॉल वरती. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अशोक शिंदे. फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. पुन्हा एकदा फुल टॉस होता चेंडू. कुठेही मारता आला असता परंतु फाईन लेगला खेळून काढला. त्यावरती 2 धावा कंप्लीट झाली आहेत आणि या 2 धावेने ओव्हरची समाप्ती होईल आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या झाली ती 21 आणि काटेकोरपणे पालन केले तुफेलने. 12 बॉल मध्ये मैदानात आला नाहीये कारण त्याला ती शिक्षा सुनावली होती कमिटीने आणि ती बजावली आहे त्यानं. प्रत्येक प्लेयरला असेल काटेकोरपणे नियम पाळण्याचे आदेश कमिटीने दिलेत आणि ते पाळावे लागतील यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. तुफेल या खेळाडूला दंड केला होता 2 षटकांचा. लाईनअप साठी हजर नव्हता त्यामुळं क्षेत्ररक्षणाच्या वेळी 2 ओव्हर त्याला त्या आमच्या मागे एक ठेवणीतली जागा आहे त्या खिडकीमध्ये बसायला लागते. परत जर या खेळाडूनं वेळ केला तर पूर्ण
पूर्ण सामना त्यांना दंड केला जाईल. सगळ्या खेळाडूंनी याची नोंद घ्यायची. प्रकाश कंटिन्यू. आणि धावसंख्या झाली ती 21 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि गोलंदाजी मार्कवरती तुफान घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय आणि स्ट्राईक वरती आहे तोड बॅट्समन. काय बॅटिंग केली आहे पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा. आणि आता पहिला चेंडू खेळण्यासाठी तेजस स्लोवर वन फिरकावून दिलाय. सरळ आहे तिथे फिल्डर तयार. त्याच्या हातामध्ये बॉल जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. आणि आता स्ट्राईक वरती अशोक शिंदे. मॅन ब्रॉम वंदे मातरम. फायनलच्या दिशेने उंच उडवलाय. त्या खाली फिल्डर पाहत राहिलाय फक्त आणि 6 धावा मिळवले आहेत. अशोक शिंदेच्या बॅट मधून आलाय आमदार चषक 6 धावा. पुढचा सामना दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी स्टेजवर यायचा आहे. चांगला चेंडू आणि त्यावरती सुरेख क्षेत्ररक्षण होते. आकाश चव्हाण आणि गोविंद शिंदे हे दोन्ही कर्णधार, दोन संघाचे कर्णधार त्वरित स्टेजवर यायचे टॉस साठी. गोविंद शिंदे आणि आकाश चव्हाण दोन्ही कर्णधारांनी 5 मिनिटात स्टेजवर यायचं आहे. चांगला फटका आणि तिथे कॅच सुटलाय नमाकडून कॅच सुटलाय तोही अशोक शिंदेचा. हे किती महाग पडेल अशोक शिंदे खेळल्यानंतर समजेल पुढच्या टीमला. एक चांगला बॅट्समनचा कॅच होता तिथे मिस झालाय नमाकडून. नमा जाधव फिल्डर एक नामांकित फिल्डर आहे नमा, त्याच्याकडून मिस झाला थोडासा. पुढे एकदा खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र डिक्लेअरच्या रूपात एक धाव मिळेल आणि उदयदादा आहेत तिथे फिल्डर. महापौर स्वतः फिल्डिंग साठी. इचलकरंजी नगरीचे लाडके महापौर स्लीप मध्ये तयार आहेत फिल्डिंग साठी. उंच उडवला गेला सरळ सीमा पार 6 धावा. दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचं आहे. गोविंद शिंदे आणि आकाश चव्हाण. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. लास्ट वॉर्निंग. धावसंख्या झाली ती 35 धावा आणि आता करायचे आहेत 30 चेंडू आणि 29 धावांचं समीकरण आहे. 30 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण. उदयसिंग चौथे स्वतः कॅप्टन. आता गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईक वरती आहे हिटमॅन खेळाडू तेजस सुतार. ऑन स्ट्राईक मॅन ब्रॉम विक्रमनगरचा एक स्टार खेळाडू. त्याबद्दल स्ट्राईक वरती आहे तेजस आणि गोलंदाजी मार्कवरती स्वतः कॅप्टन. उंच उडवलाय तेजाच्या बॅट मधून. काय ड्राईव्ह केलंय स्ट्रेट ड्राईव्ह आणि 6 धावा. शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत कर्णधार. सिद्धी ॲग्रोटेकचे गोविंद शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. आकाश चव्हाण यांना या कर्णधाराला विनंती आहे लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. मॅच संपत आल्या. जरा कृपया सहकार्य करायचं. आकाश लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. आणि काय टायमिंग केले तेजस सुधारणं आणि तेजस सुतारसाठी या षटकासाठी प्राइज आले
वंदे मातरम क्रीडांगण यांच्याकडून 101 रुपयाचं प्राइज. वंदे मातरम मध्ये प्रॅक्टिस करतो तेजस सुतार आणि त्यावरती काय सहजरित्या टायमिंग केली, दिशा दाखवली बॉलला आणि 6 धावा खेचल्या गेल्या तेजसच्या बॅट मधून. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा सहजरित्या काढल्या गेल्या होत्या तेजसच्या बॅट मधून. 4 चौकार लगावले गेले पहिल्या ओव्हरमध्ये. काय बॅटिंग केली, आता पण बॅटिंग करतोय अजून. आणि आता मात्र धावा करायचे आहेत 29 चेंडू आणि 23 धावा. 29 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. अजून एकही गडी कमावलेला नाही आहे पुढच्या टीमनं. गंगा साई स्पोर्ट्स आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय, दिशा दाखवली गेली. मनगटाचा वापर चांगला केलाय, पुरेपूर फायदा घेतलाय मनगटाचा तेथे तेजस सुतार. 2 धावा घेतल्या गेल्या या बॉल वरती, 2 धावा. आणि आता समीकरण थोडस जवळ. पुन्हा एकदा 28 चेंडू 21 धावा आणि धावा झाल्या त्या 43. या ठिकाणी इचलकरंजी नगरीचे नगरसेवक शशिकांतजी मोहिते साहेब, त्याचबरोबर छोटे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक पाटील उपस्थित आहेत. अतिरिक्त धावसंख्येनंतर या दोघांच्या हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस होतोय. आकाश चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे. जुबेर स्पोर्ट्सचे आयुब समीर स्पोर्ट्सचे कर्णधार आकाश चव्हाण आणि सिद्धी अॅग्रोटेकचे कर्णधार गोविंद शिंदे. दुसऱ्या इनिंगच्या 4थ्या ओव्हर नंतरच टॉस घेतला जाईल. 4थं षटक चालू आहे. हे षटक संपल्या आपल्या या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी जो स्टेज आपण उभा केलाय त्या ठिकाणी टॉस केला जाईल. प्रत्येक मॅचचा टॉस, पुढच्या मॅचचा टॉस दुसऱ्या इनिंगच्या 4 ओव्हर नंतर टॉस घेतला जाईल. कंटिन्यू. नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा आणि फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी तेजस स्ट्राईक. तेजस असेल, तेजस स्ट्राईक वरती आहे. फ्री हिटचा चेंडू उंच उडावलाय. पुन्हा एकदा 6 धावा. काय बॅटिंग करतोय तेजस सुतार, डोळ्याचे पाळणे फेडण्यासारखी बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 50 धावा पूर्ण केल्या टीमच्या. 4थी ओव्हर अजून चालू आहे. 4 चेंडू झालेत. ही महागडी ओव्हर उदय सिंग. आणि एक डिक्लेअरच्या रूपात 1 धाव मिळाली आहे तेजसला. एक उसळता चेंडू, गुडले चेंडू थोडासा वर आला, समजला नाही तेजसला. तेजसने तिथे बीट साला पूर्णपणे खोललं गेले. या ठिकाणी शशिकांत मोहिते सर आणि दीपक पाटील साहेबांना विनंती करतोय की कृपया त्यांनी टॉस साठी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार सिगरे अॅग्रोटेकचे कर्णधार गोविंद शिंदे आणि आयुब समीर स्पोर्ट्सचे कर्णधार आकाश चव्हाण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हा टॉस होतोय शशिकांत मोहिते साहेब आणि दीपक पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये. मान्यवरांच्या हस्ते टॉस होलाय पुढच्या मॅचचा. आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये बोलूया. धावसंख्या झाली ती 53 धावा आणि धावा करायची आहे 24 चेंडू 11 धावा असं समीकरण आहे. 24 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. स्ट्राईक वरती अशोक. आयुब समीर स्पोर्ट्स आणि इथे मात्र मॅचच्या औपचारिकता बाकी आहे फक्त. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला प्रकाश पवार कडून. पुढचा चेंडू खेळण्यासाठी बिरकावून दिलाय सरळ. आयुब समीर स्पोर्ट्स 6 धावा मिळाले. काय बॅटिंग. फक्त 22
हॅलो. आता मात्र हलक्या हाताने खेळून गेला चेंडू, त्यावरती सिंगल धाव, पुन्हा एकदा कंप्लीट. आणि आता धावा करायचे 4. 21 चेंडू 4 धावा असं समीकरण. स्ट्राईक वरती तेजस. काय बॅटिंग केली तेजसने, लाजवाब बॅटिंग. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय, चांगला चेंडू, चांगला सन्मान तिला गेला देते. आता मात्र 20 चेंडू 4 धावा. काय तेजस बॅटिंग केली आहे. 15 चेंडू खेळले तेजसने, धावा केले त्या 34 धावा. नाबाद आहे अजून तेजस. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, सरळ 6 धावा आणि तर मॅच विन. काय मॅच विनचा फटका केला गेलाय, लाजवाब फटका. आणि त्या फटक्यावरती मॅच समाप्त झाली आहे आणि ही मॅच गंगा साई स्पोर्ट्स यांनी जिंकली आहे. सुरुवात चांगली आहे, आता मात्र पाहावं लागेल अंत कसा असेल या टीमचा. गंगा साई स्पोर्ट्स पहिली मॅच विन आहे आणि दुसऱ्या टीमसाठी सांगणं मला गरजेचं आहे जे घडलंय